नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत संपूर्ण श्री गुरुचरित्र 52 अध्यायांचे अद्भुत आणि जीवन बदलणारे सार. हे ग्रंथ म्हणजे केवळ कथा नाही, तर हे आहे गुरूंच्या कृपेचे जिवंत अनुभव. असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्र ऐकतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अध्याय 1 ते 5 गुरूंचा महिमा. या अध्यायामध्ये गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर. गुरुशिवाय ज्ञान नाही. श्री दत्तात्रयांचे अवतार कसे झाले आणि त्यांनी कशा प्रकारे भक्तांना मार्ग दाखवला हे या भागात सांगितले आहे. अध्याय 6 ते 10 श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. या अध्यायांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म आणि चमत्कार सांगितले आहेत. त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले, अंधांना दृष्टी दिली, गरिबांना आधार दिला. हे अवतार म्हणजे दत्ताचा पहिला अवतार मानला जातो. अध्याय 11 ते 20 भक्तांचे अनुभव. या भागात अनेक भक्तांच्या कथा आहेत. संकटातून मुक्ती, रोगापासून सुटका, कर्मफळाचा परिणाम. गुरूंवर विश्वास ठेवणाऱ्याला कधीच अडचण येत नाही हा संदेश दिला आहे. अध्याय 21 ते 30 श्री नरसिंह सरस्वती अवतारज्ञ भागात श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म, तपस्या आणि कार्य सांगितले आहे. त्यांनी वेदांचा प्रसार केला, धर्माची स्थापना केली, लोकांना योग्य मार्ग दाखवला. अध्याय 31 ते 40 चमत्कार आणि उपदेश. या अध्यायांमध्ये गुरूंचे अद्भुत चमत्कार सांगितले आहेत. मृतांना जिवंत करणे, रोग बरे करणे, संकटात मदत करणे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लोकांना सदाचार शिकवला. अध्याय 41 ते 50 भक्ती आणि श्रद्धा. या भागात भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. खऱ्या भक्ताला गुरु कधी सोडत नाही. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. गुरूंच्या नामस्मरणाने सर्व पाप नष्ट होतात. अध्याय 51 ते 52 अंतिम उपदेश. शेवटच्या अध्यायामध्ये गुरूंचे अंतिम संदेश आहेत. सत्य, धर्म आणि सेवा यांचे पालन करा. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी नम्र राहा. आणि शेवटी गुरु अदृश्य होतात, पण त्यांची कृपा सदैव भक्तांसोबत राहते. मित्रांनो, हे होते श्री गुरुचरित्र 52 अध्यायांचे सार. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.